नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत हर्षद दहीबावकर. आदित्य ठाकरेंची शिष्ठाई असफल या टायटल खाली आज आपण हा व्हिडिओ करतोय. नेमकं काय झालं? नक्कीच आदित्य ठाकरे यांची शिष्ठाई असफल झाली याचा अर्थ काय होतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मुंबईसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पामधील त्रुटी आणि कोस्टल रोड प्रकल्पातील त्रुटी म्हणण्याऐवजी कोस्टल रोड प्रकल्पातील काही तरतुदींवर वरळी परिसरातील क्लिवलँड बंदर येथील काही मोठ्या संख्येत असलेल्या कोळी बांधवांनी आपले जोरदार आक्षेप नोंदवलेले आहेत. वारंवार त्याबद्दल संघर्ष प्रशासन आणि शिवसेना आणि कोळी बांधव यांच्यामध्ये हा वारंवार संघर्ष दिसून येतो. राजकीय संघर्षापेक्षाही जास्त कोळी बांधव हे स्वतःच्या मागण्यांसाठी हक्कांसाठी स्वबळावर त्या ठिकाणी लढतायत हे मागील अनेक महिन्यांपासून आपल्यासमोर स्पष्टपणे अधोरेखित झालेलं आहे. मात्र त्यांच्या या सगळ्या आंदोलनाची, विरोध प्रदर्शनांची, त्यांच्या सगळ्या निदर्शनांची कुठलीही विशेष गंभीर दखल प्रशासनाच्या वतीनं, महापालिकेच्या वतीनं, आयुक्तांच्या वतीनं, महापौरांच्या वतीनं किंवा स्थानिक नागरिक, वरळीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीनं घेण्यात येत नाही असं हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते. कारण मागील 2 ते 3 महिन्यांपासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र त्या आंदोलनावर कुठल्याही प्रकारचा ठोस असा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे स्थानिकांच्या त्या सगळ्या मागण्यांवर लोकप्रतिनिधी असलेले आदित्य ठाकरे आणि प्रशासन यांना तोडगा काढण्यात सपशेल अपयश आलेला आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. ही झाली याची सगळी पूर्वीची बाजू. यामध्ये आता नवीन घडामोड अशी घडली की काल म्हणजेच गुरुवारी एक बैठक ऑनलाईन माध्यमाद्वारे कोस्टल रोड प्रश्नावर, कोळी बांधवांच्या या सगळ्या समस्यांवर आणि त्यांच्या आक्षेपांवर आयोजित करण्यात आली. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, सुभाष देसाई, मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख जे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह काही अधिकारी, मंत्री या सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि काही कोळी बांधवांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक काल ऑनलाईन माध्यमाद्वारे सुरू झाली. जेव्हा या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा काही कालांतराने जेव्हा स्थानिक कोळी बांधवांच्या वतीनं, मच्छीमारांच्या वतीनं त्यांचा जो कळीचा मुद्दा आहे, ते जे मागील 3 महिन्यांपासून एक गोष्ट वारंवार जीवाच्या आकांतानं सांगतायत, तो म्हणजे त्यांच्या स्पॅनचा मुद्दा, जो त्यांचा प्रमुख त्यांची जी प्रमुख मागणी आहे की जो कोस्टल रोड प्रकल्प किंवा ज्या प्रकारच्या स्ट्रक्चरची उभारणी त्या सगळ्या परिसरामध्ये केली जाते, त्यासाठी जे पिलर उभारले जात आहेत त्या 2 पिलरमध्ये कमीत कमी 200 मीटरचं अंतर असावं अशी आमची मागणी आहे. ही त्यांची मागणी त्यांनी वारंवार मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत, पर्यावरण मंत्र्यांपर्यंत, महापालिकेपर्यंत, अगदी सर्वांपर्यंत ती पोहोचवली आहे. मात्र दुर्दैवानं त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, हे वास्तव आहे. याच प्रश्नावर जेव्हा ह्याच मुद्दा ज्या वेळेला काल मुंबई महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या सगळ्या ऑनलाईन बैठकीमध्ये निघाला, तेव्हा मात्र अत्यंत सोयीस्कररित्या ती बैठक गुंडाळण्यात आली असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. त्यांनी असं म्हटलं की जेव्हा आमची ती बैठक सुरू होती आणि मच्छीमारांनी जेव्हा त्यांच्या 200 मीटर स्पॅनच्या त्या सगळ्या कामाचा आणि त्या 1 ते 5 क्रमांकाच्या पिलरच्या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही आमचे आक्षेप, आम्ही आमच्या मागण्या, आम्ही आमच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती बैठक तशाच प्रकारे गुंडाळण्यात आली असं त्यांनी म्हटलंय. मुळामध्ये आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे 3ही नावं एकच आहेत, पद 3 मात्र वेगवेगळी आहेत, मात्र व्यक्ती एकच आहे. तर आदित्य ठाकरे आणि अन्य काही महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या उपस्थितीत ही बैठक झाली, जसं मी म्हटलं. आता यामध्ये काय झालं? जेव्हा प्रशासनाने आपल्या भूमिका या ठिकाणी मांडायला सुरुवात केली, तेव्हा प्रशासनानं मांडलेल्या भूमिकांवर उत्तर देताना स्थानिक मच्छीमारांनी आपली ती एकमेव मागणी 200 मीटर स्पॅनची तीच कायम पुढे केली. त्यावर पालिकेनं असं त्यांना विचारलं की 200 मीटर स्पॅन तुम्हाला हवा आहे, हे बरोबर असेल नसेल माहीत नाही, परंतु
जो 60 मीटरचा स्पॅन आम्ही तुम्हाला देतोय तो अयोग्य आहे आणि 200 मीटरचा स्पॅनच तुमच्यासाठी योग्य आहे किंवा तो तुमच्यासाठी फायदेशीर आहे, हे तुम्ही तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करून आम्हाला दाखवा. येत्या 15 दिवसांमध्ये तांत्रिकदृष्ट्या त्या सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर एक अहवाल सादर करा, त्यानुसारच आम्ही पुढचा निर्णय घेऊ, असं एक विचित्र स्पष्टीकरण, विचित्र मागणीच त्यांनी जणू केली आहे. जो मच्छीमार स्वतः समुद्रामध्ये जाऊन मच्छीमारी करतो, मासेमारी करतो, त्यांना या संदर्भामध्ये कुठली कल्पना नसेल का की आपल्या बोटी जाण्यासाठी, आपल्याला तो व्यवसाय करण्यासाठी, आपल्याला समुद्रात ॲक्सेस मिळवण्यासाठी, आपल्याला दररोज त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी किती अंतर लागतं, कशा प्रकारची वाहतूक त्यांना लागते, किती प्रकारच्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं, समुद्रातील पाण्याचा वेग, त्या सगळ्या घडामोडी अंतर्गत बाबींची सखोल माहिती ही नक्कीच कोळी बांधवांना प्रशासनाच्या पेक्षाही तुम्हा सर्वांच्या पेक्षाही ती सर्वाधिक माहिती कोळी बांधवांना असणार आहे. मात्र त्याच कोळी बांधवांना तुम्ही असा प्रश्न करताय, तुम्ही अशी मागणी करताय की त्याचा तुम्ही तांत्रिकदृष्ट्या अहवाल बनवा आणि तो सादर करा. काय म्हणावं याला? जो मच्छीमार बांधव त्या ठिकाणी, मी जसं मी म्हणतोय, जसं मी पूर्वी पण म्हटलं की तो स्वतः त्या ठिकाणी मासेमारीला जातोय, त्याला त्याबाबत कल्पना नसेल का? तर ते असेलच, नक्कीच असेल. परंतु प्रशासनाच्या वतीनं तशी काल मागणी करण्यात आली आहे की तुम्ही जी मुळात प्रशासनानं असं म्हटलं, असं स्थानिकांनी सांगितलं की प्रशासनाच्या वतीनं अशी भूमिका मांडण्यात आली की मच्छीमार ज्या प्रकारची भूमिका 200 मीटर स्पॅनच्या संदर्भात मांडतायत ती अतार्किक आहे, त्याला कुठलाही तर्क नाही, त्याला कुठलंही तथ्य नाही, असं प्रशासनानं म्हटलंय, असं स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत या 200 मीटर स्पॅनची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कामाला सुरुवात करू देणार नाही, या मात्र भूमिकेवरती तिथले स्थानिक मच्छीमार हे ठाम आहेत. आता त्यांचा जो 1 ते 5 नंबरच्या पिलरचा जो काही प्रश्न आहे, त्यावर जेव्हा त्या ठिकाणी जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, तो मुद्दा ज्या वेळेला चर्चेत आला, तेव्हा कुठल्याही चर्चेविना ती बैठक संपवण्यात आली. स्थानिकांनी आणि मच्छीमारांनी जे त्या बैठकीला उपस्थित होते, मी त्यांचं नाव देखील या ठिकाणी सांगू शकतो, नितेश पाटील, या स्थानिक मच्छीमार बांधवांनी जेव्हा त्या ठिकाणी तो स्पॅनचा मुद्दा आणि तो 1 ते 5 क्रमांकाच्या पिलरचा मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षानं मांडला, तेव्हा ती बैठक रद्द करण्यात आली असं त्यांचं म्हणणं होतं. आता जेव्हा ही बैठक संपली, त्या बैठक संपल्याच्या नंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, जे कायम चर्चेत असतात, त्या इक्बाल सिंह चहल यांनी काही माध्यमांना अशी माहिती दिली किंवा माध्यमांविषयी अशी चर्चा आहे की इक्बाल सिंह चहल यांनी अशी गोष्ट जाहीर केली की मच्छीमार बांधवांनी आम्हाला 1 ते 5 क्रमांकाच्या पिलरचं बांधकाम करण्यास परवानगी दिलेली आहे, असं त्यांनी जाहीर केलं. जेव्हा ही गोष्ट तिथल्या स्थानिक कोळी बांधवांना समजली, तेव्हा त्यांनी पुन्हा असं स्पष्ट केलं की अशा प्रकारची कुठलीही परवानगी आमच्या वतीने देण्यातच आलेली नाहीये. म्हणजे पुन्हा या दोन्ही विरोधाभासी भूमिका निर्माण होत आहेत, पुन्हा या दोन भूमिकांमध्ये पुन्हा विरोधाभासी चित्र निर्माण होत आहे. या सगळ्याला काय म्हणावं? ऑक्टोबर 8, 2020, माफ करा 2021, 8 ऑक्टोबर 2021 पासून ते आज 7 जानेवारी 2022, म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मागील 3 महिन्यांपासून कोस्टल रोडचं क्लिवलँड बंदर परिसरातील काम आणि संबंधित परिसरातील काम हे पूर्णपणे बंद आहे. जेव्हा जेव्हा प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला जातो, मच्छीमार त्या कामाला मोठ्या स्वरूपात विरोध करतात. वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत. जेव्हा प्रशासनाच्या आणि कंत्राटदारांच्या बोटी त्या ठिकाणी काम करायला गेल्या, कामाची सुरुवात करायला गेल्या, तेव्हा त्यांना मच्छीमारांनी पिटाळून लावलं. काही वेळेला तर हिंसेचे देखील प्रकार होण्याची शक्यता उद्भवली होती. पण महापालिका काम थांबवायला तयार नाही, असं सध्याचं चित्र आहे. आता या सगळ्या घडामोडींवर मागील काही आठवड्यांपूर्वी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं एका अभ्यास गटाची, एका अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली. टाटा रिसर्च ऑफ सायन्स अँड इन्स्टिट्यूट, टाटा रिसर्च अँड सायन्स इन्स्टिट्यूट अशा एका संस्थेची या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी स्थापना करण्यात आली. ती समिती नेमण्यात आली आणि 9 महिन्याचा कालावधी या सगळ्या समितीला चौकशीसाठी, अभ्यासासाठी देण्यात आला. मुळामध्ये आधीच 3 महिन्यांपासून या सगळ्या प्रकरणामुळे ते काम थांबलंय. 3 महिन्यांचा कालावधी त्यामध्ये ऑलरेडी वाढलाय. पर्यायानं त्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जो कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये 3 महिन्यांची भर ऑलरेडी पडलेली आहे.
आता पुन्हा त्यामध्ये नव्याने एका समितीची स्थापना करून त्या समितीला अभ्यास करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देऊन तो प्रकल्प पुन्हा रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प 2023च्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल असं म्हटलंय. मात्र जर अशा प्रकारची विरोध प्रदर्शनं, अशा प्रकारच्या अभ्यास गटांची निर्मिती होत असेल तर ती डेडलाईन पाळली जाणार का, हा प्रश्न आहे. डेडलाईन पाळली जाण्याचा प्रश्न यासाठी कारण हा प्रकल्प जनतेच्या पैशातून निर्माण झालाय, जनतेचा पैसा यामध्ये लागतोय. त्यामुळे जसजसा या प्रकल्पाला विरोध होत जाईल तसतसा सरकारच्या पर्यायानं जनतेच्या पैशाची याच्यामध्ये नासाडी होणार आहे आणि याला दोन्ही बाजूंकडली लोक काही प्रमाणात जबाबदार आपल्याला धरावी लागतील, कारण कोणी जबाबदार नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे या समितीच्या अभ्यास गटाच्या या सगळ्या अभ्यासामुळे 9 महिन्यांचा कालावधी त्यांना लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जेव्हा बैठक संपत होती किंवा बैठक संपल्यानंतर सुद्धा स्थानिकांनी आपल्या 200 मीटरच्या मागणीवर ठाम राहताना आणखीन एक मागणी केली की जोपर्यंत स्थानिक आमदार आमच्या या ठिकाणी समुद्रामध्ये येऊन या सगळ्या प्रकरणाची पाहणी करत नाहीत, जोपर्यंत आमच्या मागण्या ते थेट समुद्रात आमच्या त्या सगळ्या बांधकामाच्या ठिकाणी येऊन ते सगळ्या आमच्या समस्या, आमच्या मागण्या, आमच्या भूमिका समजून घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाहीत असा पवित्रा आता त्या लोकांनी घेतलाय. त्यामुळे आता हा प्रकल्प आणखीन किती काळ रेंगाळणार हेच आता आपल्या सर्वांना बघणं फार महत्त्वाचं ठरलंय. कारण या प्रकल्पावर तोडगा निघणं हे खूप आवश्यक आहे. मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीचा जर विचार केला तर अशा प्रकारचे प्रकल्प हे आवश्यक आहेत. मात्र त्याला जर अशा प्रकारे विविध कारणांमुळे विरोध होत असेल तर तो नक्कीच मुंबईसाठी चुकीचा मेसेज देणारा एक विषय असू शकतो. दरम्यान मच्छीमारांनी असं म्हटलं की मागण्यांसाठी जी बैठक काल बोलवण्यात आली होती, मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ती बैठक बोलवण्यात आली होती, त्यामध्ये आमच्या मागण्यांवर चर्चाच झाली नाही. त्यांनी नवा गौप्यस्फोट केला. काही थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जी बैठक आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी, आमच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी, आमच्या भूमिका समजावून घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, तिथे आमच्या मागण्यांवर चर्चाच झाली नाही असं त्यांनी म्हटलंय. नवीन खुलासा त्यांनी केलाय. आणि आमच्या मागण्या न ऐकता महापालिका प्रशासन आणि संबंधित लोक, संबंधित अधिकारी, विशेष करून त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं घेतली ते मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, ते काही अधिकारी आणि प्रशासनातील लोक हे आपलीच बाजू पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे आमचा आवाज जो बाहेर दबला जातोय तो प्रशासनाच्या बैठकीमध्ये सुद्धा दाबला गेला किंवा दाबण्याचा प्रयत्न झाला असा देखील आरोप त्यांनी केलाय. त्यासोबत एक सामंजस्याची भूमिका मात्र या ठिकाणी स्थानिक मच्छीमार बांधवांनी आता घ्यायला सुरुवात केली आहे. थोड्या वेळापूर्वी जसं मी म्हटलं की थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की आम्ही काही तथ्यात्मक दृष्ट्या गोष्टींचा विचार करून, मी पुन्हा सांगतो, आम्ही काही गोष्टींचा तथ्यात्मक विचार करून अशा निष्कर्षाप्रती आता येऊन पोहोचत आहोत की आम्ही सरकारसाठी काही पावलं मागे सरकायला तयार आहोत. फक्त एका मागणीवरती ते आपल्या या सगळ्या एका मागणीवरती मागे एक पाऊल मागे जाण्यासाठी तयार आहेत. जो स्पॅनचा मुद्दा आहे त्यावरती त्यांनी थोडंसं मागे सरकण्याची भूमिका आता व्यक्त केली आहे. त्याबाबत ते लवकरच अधिकृत घोषणा करतील. तेव्हा स्पॅनच्या मागणीवर आम्ही मागे सरकायला तयार आहोत, मात्र प्रशासनानं आमच्या इतर मागण्यांचा विचार अत्यंत काळजीपूर्वक आणि विचाराने करावा अशी मागणी त्यांनी आता या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोस्टल रोडला होणारा विलंब, महापालिका प्रशासनाची भूमिका, आयुक्तांचं वर्तन आणि स्थानिक कोळी बांधवांच्या समस्यांबाबत आदित्य ठाकरेंचं एकंदर वर्तवणूक आणि त्यांची सगळी भूमिका यावर तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी MHAMTVचं फेसबुक पेज लाईक करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.